रात्रीचा 1 वाजला होता आणि अचानक माझ्या नवऱ्याचा म्हणजे मोहितचा मोबाईल वाजला. तो खूप गाढ झोपला होता. त्यामुळे मी पटकन फोन उचलून पाहिले तर माझ्या नणंदेचा श्वेताचा फोन होता. त्यामुळे मी तिचा फोन रागामध्ये कट केला आणि मनात म्हणाले, ह्या बाईला तर रात्र देखील कळत नाही. इतक्या रात्री कोणी फोन करते का? श्वेता माझ्या नवऱ्याची एकुलती एक बहीण होती आणि काही ना काही कारणामुळे ती सतत तिच्या भावाला फोन करत असायची. तसेही मला श्वेता अजिबात आवडत नव्हती आणि आता रात्रीच्या 1 वाजता तिचा आलेला फोन पाहून मला भयंकर राग आला. मी मनात म्हणाले, हिला काही अक्कल आहे की नाही? ही काय फोन करण्याची वेळ आहे का? मला फोन कट करून 1 मिनिटही झाला नव्हता की तेवढ्यात पुन्हा एकदा तिचा फोन आला. आता मात्र मी रागाने मोबाईल बंद केला आणि बाजूच्या टेबलवर ठेवला. ही नणंद म्हणजे माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी समस्या बनली होती. माझ्या नवऱ्याचे, मोहितचे तिच्यावर खूप प्रेम होते. आम्ही दोघे जरी बोलत असलो तरी तिचा विषय काढल्याशिवाय त्याचे बोलणे पूर्ण होत नसायचे. माझी बहीण अशी, माझी बहीण तशी, त्याच्या बहिणीचे कौतुक ऐकून मला कंटाळा आला होता आणि म्हणून मला त्या भावा बहिणीचे नाते अजिबात आवडत नव्हते. मला असे वाटायचे की आता भावाचे लग्न झाले म्हटल्यावर बहिणीने भावाच्या आयुष्यातून काढता पाय घ्यावा. कधीतरीच म्हणजे रक्षाबंधन, भाऊबीज या महत्त्वाच्या दिवशीच तिने भावाला फोन करावा. पण ही तर तिला एकटीलाच मोहितची काळजी असल्याप्रमाणे दररोज न चुकता फोन करून त्याची विचारपूस करायची आणि याचाच मला भयंकर राग यायचा. असो, त्यानंतर मोहितचा मोबाईल स्विच ऑफ करून मी शांतपणे झोपले. मला खात्री होती की आता सकाळपर्यंत तरी ती आम्हाला फोन करून डिस्टर्ब करणार नाही. पण काही वेळातच माझा मोबाईल वाजला. मी पाहिले तर श्वेताचा फोन होता. मी मनात म्हणाले, ही बाई आमचा पिच्छा कधी सोडणार आहे कोणास ठाऊक. रात्रीच्या वेळी हिच्यावर असले कोणते संकट ओढावले आहे म्हणून ही बया फोन करून त्रास देत आहे. त्यामुळे फोन उचलून मी तिला चांगलेच खडसावले पाहिजे असा विचार करून फोन उचलला. मी काही बोलणार तेवढ्यात पलीकडून श्वेताच्या रडण्याचा आवाज आला आणि तिने हुंदके देत जे काही सांगितले त्यामुळे मला धक्का बसला. ती म्हणाली, बहिणी, माझा रोहन हे जग सोडून निघून गेला. मी म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात ताई? अहो, भाऊ तर आजारी वगैरे नव्हते. त्यांची तब्येत देखील चांगली होती. मग अचानक त्यांना काय झाले? श्वेता रडत म्हणाली, ते नाईट ड्युटीला गेले होते. तिथे बॉयलर फुटला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वहिनी, तुम्ही आणि दादा आत्ताच्या आत्ता इकडे या. घरी मी आणि माझी 2 लहान मुले आहोत. मला काहीही समजत नाही आहे. असे बोलून ती रडू लागली. मी तिला धीर दिला आणि म्हणाले की आम्ही दोघे लगेच निघतो आहोत, तुम्ही काळजी करू नका. असे बोलून मी फोन ठेवला आणि मोहितला झोपेतून उठवले आणि त्यांना सांगितले की आपल्याला आता लगेचच श्वेताताईंच्या घरी जायचे आहे. तेही खाडकन जागे झाले आणि घाबरून म्हणाले, काय झाले? सर्व काही ठीक तर आहे ना? एवढ्या रात्री श्वेताच्या घरी कशासाठी जायचे आहे? तेव्हा मी त्यांना रोहन भाऊच्या मृत्यूची बातमी दिली आणि श्वेता आता तिच्या मुलांसोबत घरी एकटीच असल्याचे सांगितले. रोहन गेल्याची बातमी ऐकताच मोहितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो क्षणभर शून्यात हरवून गेला. त्यानंतर त्याने जेव्हा त्याचा फोन हातात घेतला तर फोन स्विच ऑफ होता. त्यामुळे त्याने रागात विचारले, माझा फोन ऑफ कोणी केला? मी म्हणाले की तुम्ही गाढ झोपला होतात आणि फोन सारखा वाजत होता, त्यामुळे मी मोबाईल स्विच ऑफ केला होता. मोहित म्हणाला, अगं, एवढ्या रात्री श्वेताताईचा कॉल आला आहे म्हणजे ती अडचणीत असेल, तिला आपली मदत हवी असेल. असे नाही का वाटले तुला? तू असा कसा सरळ फोन बंद केला? नवऱ्याच्या बोलण्यावर मी काहीही न बोलता खाली मान घातली. मोहितला बहिणीची काळजी वाटत होती आणि ही वेळ अशी होती की मी काहीही बोलू शकले नाही. फक्त त्याच्या होला हो देत होते. शेजाऱ्यांशी आमचे चांगले संबंध होते, त्यामुळे मी माझ्या 2 मुलांना शेजाऱ्यांकडे सोपवले. त्यानंतर आम्ही दोघे श्वेताताईंच्या घरी पोहोचलो. श्वेताच्या घरी बरीच गर्दी होती. बहुतेक तिचे रडण्याच्या आवाजाने आजूबाजूला राहणारे लोक जमले होते. मी आणि मोहित घरात गेलो तेव्हा श्वेता भावाच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली. मोहित बहिणीला म्हणत होता, आम्ही आहोत ताई, तू रडू नकोस. सावर स्वतःला. मुलांकडे तरी बघ, तुला असे रडताना पाहून ती घाबरली आहेत. मग मी देखील श्वेताचे सांत्वन केले. तिला धीर दिला
काही वेळानंतर ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज आला. कंपनीवाल्यांनी रोहनचा मृतदेह घरी पाठवून दिला होता. त्यांनी सांगितले की रोहनच्या ऑफिसमधून फोन आला होता की बॉयलर फुटल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. रोहनचा मृतदेह एवढा जळाला होता की तो पाहण्यालायकही नव्हता. त्यांनी त्याचा चेहरा फक्त श्वेतालाच दाखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनवर अंतिम संस्कार करण्यात आले. रोहनच्या कुटुंबामध्ये जास्त लोक नव्हते. आई वडील तर तो लहान असतानाच देवाघरी गेले होते. फक्त लग्न झालेल्या 2 बहिणी होत्या. त्याही भावाचे अंतिम संस्कार झाल्यानंतर निघून गेल्या. मागे श्वेता आणि तिची 2 मुले राहिली. माझ्या नवऱ्याने श्वेताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आता माझी बहीण माझ्यासोबत राहील, कारण आता ही माझी जबाबदारी आहे. हे ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. खरं तर श्वेताला आमच्या घरी घेऊन जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. ती आणि तिची 2 मुले माझ्यासाठी फक्त आणि फक्त समस्या होती. माझ्या नवऱ्याचे त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होते आणि ही एक गोष्ट मला अजिबात सहन होत नव्हती. पण असो, कारण ही वेळच अशी होती की जगाला दाखवण्यासाठी तरी मला चांगले वागावे लागणार होते. मी सुद्धा श्वेताचा हात हातात घेऊन म्हणाले की ताई, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. तेव्हा श्वेताने रडत मला मिठी मारली. काही वेळाने माझ्या नवऱ्याने मला श्वेताचे सामान बांधून तिला आणि तिच्या मुलांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. पण माझ्या मनात मात्र ज्वालामुखी धगधगत होता. पण तरीसुद्धा मी श्वेताचे सामान पॅक करू लागले. मी जाणून बुजून श्वेताला म्हणाले की ताई, मी आता थोडेसेच सामान पॅक करते, बाकीचे नंतर येऊन घेऊन जाऊया. मी मनात ठरवले की काही दिवस तिला माझ्याकडे ठेवून मग काही ना काही बहाणा बनवून तिला तिच्या घरी पाठवून द्यावे. सामान पॅक केल्यानंतर श्वेताने एका जांभळ्या रंगाची मोठी पिशवी आपल्या सामानामध्ये ठेवली. त्या पिशवीला पाहून मी चकित होऊन श्वेताला विचारले की ताई, ही कसली पिशवी आहे? म्हणजे या पिशवीत काय आहे? तेव्हा ती म्हणाली की वहिनी, असे समज की ही माझी एकूण संपत्ती आहे आणि ही मी व्यवस्थित सांभाळून ठेवणार. आता हेच माझ्या मुलांचे भविष्य आहे. श्वेताचे बोलणे ऐकून माझे कान टवकारले. श्वेताकडे दागिन्यांशिवाय आणखी काय असू शकणार होते जे तिच्या मुलांचे भविष्यासाठी उपयोगी पडणार होते? मी विचार करायला लागले. तेवढे तर मला ठाऊक होते की श्वेताकडे खूप दागिने आहेत. त्यामुळे पटकन माझ्या डोक्यात आले की यात नक्कीच दागिने असतील. पण एवढी मोठी पिशवी पाहून माझे डोळे विस्फारले. त्यानंतर मी श्वेताचे सामान गाडीमध्ये ठेवले. तिला आणि तिच्या मुलांना घरी घेऊन आले. पण माझ्या डोक्यामध्ये फक्त हेच चालू होते की कसेही करून जर मला श्वेताचे दागिने मिळाले तर यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते? तसे पाहिले तर तिचे अर्धे दागिने तर माझ्या नवऱ्याने तिला लग्नात घातले होते. त्यामुळे मला असे वाटायचे की त्या दागिन्यांवर माझासुद्धा हक्क आहे. आणि हीच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये फिट बसली की तिच्याकडे जेवढे दागिने आहेत त्यावर माझासुद्धा हक्क आहे. सुरुवातीला मी विचार केला की श्वेतासोबत वाईट वागावे, तिला तिच्या मुलांना त्रास द्यावा, जेणेकरून माझ्या त्रासाला कंटाळून ती काही दिवसातच इथून निघून जाईल. पण आता जेव्हा माझी नजर तिच्या दागिन्यांच्या पिशवीवर पडली होती, त्यामुळे मी विचार केला की जोपर्यंत मी तिचे दागिने मिळवत नाही तोपर्यंत श्वेताला सहन करेन. माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की मी श्वेताची काळजी घ्यावी, तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नये. आणि मी पण नवऱ्यासमोर मला तिची खूप काळजी असल्याचे नाटक करत होते. पण खरे तर हे होते की 2 दिवसांमध्येच मी या सर्व गोष्टींना कंटाळले होते. कारण मी एकटी घरातील सर्व कामे करत होते आणि ही महाराणी तिच्या खोलीत आरामात बसून असायची. आणि दुसरे म्हणजे श्वेताला भेटण्यासाठी घरात पाहुण्यांची गर्दी होऊ लागली. सगळ्यांना ठाऊक झाले होते की आम्ही श्वेताला आमच्या घरी घेऊन आलो आहोत. त्यामुळे सगळे नातेवाईक, आजूबाजूला राहणारे शेजारी हे सर्वजण माझ्या घरी येत होते. त्यामुळे मला सगळ्यांसमोर श्वेताबरोबर गोड वागावे लागायचे. मी त्या सर्वांसमोर मला श्वेताची खूप काळजी असल्याचा देखावा करायचे. ती पाहुण्यांशी बोलत बसली की मी तिला तिथे जाऊन कधी पाणी विचारायचे तर कधी जेवण. मी तिला भेटायला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना श्वेताबद्दल माझ्या मनात नितांत काळजी असल्याचे भासवत होते. त्यामुळे प्रत्येकजण श्वेताला म्हणत होते की श्वेता, तुझे नशीब खूप चांगले आहे की तुझ्या डोक्यावर दादा वहिनीने हात ठेवला आणि दोघेही तुझी मनापासून काळजी घेतात. आम्हाला ठाऊक आहे की तुझे दुःख खूप मोठे आहे,
पण तरीही तुझ्या ह्या 2 लहान मुलांकडे पाहून दुःख विसरण्याचा प्रयत्न कर आणि आयुष्यात पुढे जा. पण श्वेता काही तिच्या दुःखातून बाहेर येणार असल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे ती बिचारी आपल्या खोलीच्या 4 भिंतींमध्ये कैद होऊन नेहमी रडत बसायची. तिची दोन्ही मुले माझ्या मुलांच्या वयाची होती. पहिले 4-5 दिवस व्यवस्थित गेले, पण नंतर मुलांमध्ये भांडणं सुरू झाली. माझी 2 मुले आणि श्वेताच्या 2 मुलांनी मिळून घर डोक्यावर घेतले. माझी मुलं माझ्यासारखीच होती. त्यांना काहीही शेअर करण्याची सवय नव्हती. त्यामुळेच जेव्हा श्वेताच्या मुलांसोबत खेळणी शेअर करायची वेळ आली तेव्हा त्यांना ते काही पटले नाही. ते श्वेताच्या मुलांना कोणत्याही वस्तूला हात लावून देत नव्हते. मोहित ऑफिसला जाताना मुलांना समजवायचे की आत्याच्या मुलांसोबत मिळून मिसळून राहायचे, पण मोहित गेल्यानंतर त्यांच्यात लगेच भांडणे व्हायची. मीही माझ्या मुलांना काही बोलत नव्हते आणि जर बोललेच तर सगळा दोष श्वेताच्या मुलांवर टाकायचे की ताई, तुमची मुले आगाऊ आणि खूप उद्धट आहेत. खरे तर मी त्यांना माझ्या घरात फक्त यासाठी ठेवले होते की कारण अजूनही माझ्या हातात तिच्या दागिन्यांची पिशवी आली नव्हती. ज्या दिवशी ती पिशवी माझ्या हातात येईन तेव्हा मी स्वतः त्या तिघांना धक्के देऊन बाहेर काढणार होते. नवऱ्यासमोर तर मी एक खूप चांगली भावजई असल्याचे नाटक करत होते, पण त्याच्या मागे ही नसती बॅद घरातून कधी जाईल असे वाटायचे. एके दिवशी मी श्वेताला मुद्दाम असे म्हणाले की ताई, आजकाल जमाना खूप खराब आहे. अहो, मागच्या आठवड्यात आपल्या सोसायटीमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी दागिन्यांचा डबा पळवून नेला. मी पुढे म्हणाले, जर तुमच्याकडे काही किमती सामान असेल तर ते व्यवस्थित सांभाळून ठेवा किंवा मग माझ्याकडे ठेवायला द्या. मी ते माझ्या कपाटामध्ये ठेवेन. पण माझे बोलणे ऐकून श्वेता हसली आणि म्हणाली, वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मला माझ्या वस्तू व्यवस्थित सांभाळता येतात. तिचे बोलणे ऐकून मला राग आला, पण मी हे दाखवले नाही. मला तर असे वाटले होते की हे ऐकून ती घाबरेल आणि तिचे सर्व दागिने माझ्याकडे ठेवायला देईल. तेव्हा मी ते दागिने माझ्या कपाटामध्ये ठेवण्याच्या बहाण्याने लंपास करेन आणि मग दागिने चोरीला गेल्याचा बहाणा बनवेन वगैरे वगैरे. पण ती तर खूप धीट निघाली. तिने मला तिच्याकडे काही असल्याचे सांगितले नाही. मग ठेवायला देणे तर ही खूप दूरची गोष्ट होती. म्हणून मी ठरवले की आता काहीही करून श्वेताच्या जवळ असलेले दागिने मिळवेनच आणि मग तिला घराबाहेर काढेन. पण मी कमनशिबी होते, कारण श्वेता जास्त करून तिच्या खोलीमध्येच असायची आणि जर कोणी पाहुणे आलेच तर ती त्यांनासुद्धा तिच्या खोलीमध्ये बोलावून घ्यायची. बहुतेक याचे आणखीन एक कारण होते की मी नेहमी बैठकीच्या खोलीला कुलूप लावून ठेवायचे. मी कधीच पाहुण्यांसाठी बैठकीची खोली उघडली नाही. त्यामुळे आता जे कोणी तिला भेटायला यायचे ते श्वेताच्या खोलीमध्ये जाऊन बसत होते. असेच 2 महिने सरले. मी विचार केला की आता काहीही करून मला ते दागिने मिळवले पाहिजेत. त्यामुळे मी एका रात्री ग्लासभर दुधात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि तो दुधाचा ग्लास घेऊन श्वेताकडे गेले. खरे तर आज पहिल्यांदा मी श्वेतासाठी दुधाचा ग्लास घेऊन तिच्या खोलीत गेले होते. ती आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. मी बाजूच्या टेबलवर दुधाचा ग्लास ठेवला आणि म्हणाले की ताई, तुम्ही स्वतःला आरशात पाहणे सोडून दिले आहे. एकदा जरा आरशात बघा, तुम्ही किती बारीक झाला आहात. स्वतःकडे लक्ष देणे तुम्ही सोडून दिले आहे. त्यामुळे तुम्ही खूप अशक्त झाला आहात. ताई, जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले तरच तुम्ही मुलांकडे लक्ष देऊ शकाल. मी म्हणाले, हे पहा ताई, आजपासून मी तुम्हाला रोज रात्री ग्लासभर दूध प्यायला देणार आहे आणि ते तुम्हाला प्यावेच लागेल. माझे बोलणे ऐकून श्वेता हळूच हसली आणि म्हणाली, वहिनी, तुमचे खूप आभार. तुम्ही माझी खूप काळजी घेता. तिचे बोलणे ऐकून मी मनातल्या मनात हसले आणि मग माझ्या खोलीत निघून गेले. आता पुढे काय घडणार आहे याची मी आतुरतेने वाट पाहत होते. मला वाटले कधी मध्यरात्री होईल, ही कधी गाढ झोपेल आणि मग मी जाऊन तिच्या बॅगमधून दागिने काढून घेईन आणि मग तिला इथून कायमचे घराबाहेर काढेन. मोहितसुद्धा त्या रात्री घरी नव्हते, त्यामुळे मी निश्चिंत होते. त्यांच्या मित्राचे लग्न होते, त्यामुळे ते गावी गेले होते. त्यामुळे मी एकटीच माझ्या खोलीत झोपले होते. दूध प्यायल्यानंतर तासाभरात श्वेताला गाढ झोप लागेल हे मला माहिती होते आणि मग मी अगदी सहज माझे काम करेन. वाट पाहता पाहता रात्रीचा 1 वाजला होता. मोहित काही 2-3 वाजण्याआधी परतणार नव्हते.
त्यामुळे मी दबक्या पावलांनी श्वेताच्या खोलीमध्ये पोहोचले. खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता. मी खूप हळुवारपणे खोलीत पाऊल ठेवले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण खोलीत माझी नणंद एकटी नव्हती, तर ती माझ्या नवऱ्यासोबत होती. मी आश्चर्यचकित होऊन मोहितकडे पाहू लागले, कारण ते तर लग्नाला जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडले होते. तर मग आता श्वेतासोबत तिच्या खोलीमध्ये काय करत आहेत? खोलीमध्ये थोडासा उजेड होता. श्वेताची दोन्ही मुले झोपली होती. बहुतेक यासाठी त्यांनी लाईट लावली नव्हती. अंधारात मला माझा नवरा आणि श्वेता अंथरुणावर बसलेले दिसले, पण त्या दोघांचा चेहरा माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मी त्यांना खोलीत आलेले ठाऊक झाले नाही. मोहितला श्वेतासोबत बसलेले पाहून मला भयंकर राग आला. रात्रीच्या वेळी ते माझ्यासोबत नाही तर स्वतःच्या बहिणीसोबत होते. त्यांचे इथे काय काम असेल हा प्रश्न मला पडला होता. जर ते लग्नावरून परत आले होते तर आमच्या खोलीमध्ये का आले नाहीत? इथे काय करत होते? मला खात्री होती की श्वेता माझ्या पाठीमागे त्यांना माझ्या विरुद्ध भडकवत असेल किंवा मग माझ्या मागे माझ्या नवऱ्याकडून पैसे घेत असेल. म्हणूनच तर तिने रात्रीच्या वेळी गुपचूप भावाला तिच्या खोलीत बोलावून घेतले असेल. मी तिथेच दरवाजाला कान लावून उभी होते. पण काही वेळाने जे वास्तव माझ्यासमोर आले ते पाहून मी स्तब्ध झाले. कारण याबद्दल तर मी कधी विचारही केला नव्हता आणि त्यामुळे मी चक्कर येऊन पडता पडता वाचले. मी भिंतीचा आधार घेतला आणि मग सर्व काही ऐकल्यानंतर पुन्हा माझ्या खोलीत जाऊन बसले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी कधी विचारही करू शकत नव्हते की माझ्या नवऱ्याने माझ्यापासून एवढे मोठे सत्य लपवले आहे. काही वेळानंतर मोहित खोलीमध्ये आला आणि मला अशा प्रकारे रडताना पाहून म्हणाला, सर्व काही ठीक तर आहे ना? आणि तुला काय झाले? का झोपली नाहीस अजून? मी त्याला म्हणाले, तुम्ही कुठून येत आहात? तेव्हा तो मान खाली घालून म्हणाला, तुला तर ठाऊक आहे, मी लग्नाला गेलो होतो. मी चकित होऊन मोहितकडे पाहिले, कारण ते अजूनही खोटे बोलत होते आणि मला हे सहन झाले नाही. त्यामुळे मी उठून उभी राहिले आणि रागाने म्हणाले की मोहित, मी तुमची बायको आहे आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवता, माझ्याशी खोटे बोलता. मी स्वतः तुम्हाला श्वेताताईंच्या खोलीत पाहिले आहे आणि तुम्ही दोघे जे बोलत होतात हे सर्व मी ऐकले आहे. मला आता व्यवस्थित ठाऊक झाले आहे की तुम्हा दोघांमध्ये काय चालू आहे. पण खरे दुःख तर या गोष्टीचे वाटते की एकाच छताखाली राहून मला एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल काहीही ठाऊक झाले नाही. माझे बोलणे ऐकून मोहितने खाली मान घातली. तो म्हणाला, मी घाबरलो होतो. जर तुला याबद्दल ठाऊक झाले असते तर कोणास ठाऊक तू कशी वागली असशील. आणि मला व्यवस्थितपणे ठाऊक होते की तुला श्वेताताईचे आणि तिच्या मुलांचे इथे राहणे अजिबात आवडत नाही. आणि जर तुला ही गोष्ट ठाऊक झाली असती की माझी नोकरी गेली आहे, तेव्हा तू सर्वात आधी श्वेता आणि तिच्या मुलांना घराबाहेर काढले असते. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि म्हणूनच मी तुला याबद्दल काही सांगितले नाही. श्वेता माझी बहीण आहे. तिला माझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो. मागच्या 2 दिवसांपासून माझा चेहरा पाहून ती मला सतत विचारत होती की दादा काय झाले आहे. पण आधीच तिला भाऊजी गेल्याचे एवढे मोठे दुःख झाले आहे आणि माझी नोकरी गेली असे सांगून मला तिला आणखी त्रास द्यायचा नव्हता. तिच्या वेदनांमुळे मी गप्प बसलो. मग आज मी लग्नावरून यासाठी लवकर आलो, कारण माझे तिथे मन लागत नव्हते. योगायोगाने दरवाजा श्वेताने उघडल्यामुळे तिने मला पटकन तिच्या खोलीमध्ये बोलावून घेतले. ती म्हणाली, दादा मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे? जर तुला माझ्या इथे राहण्याने अडचण वाटत असेल तर मी माझ्या मुलांना घेऊन माझ्या घरी निघून जाईन. तू आनंदाने तुझा संसार कर. श्वेताचे बोलणे ऐकून मी म्हणालो की ताई, असे काहीही नाही. मला तुझी किंवा तुझ्या मुलांची अडचण नाही. अगं खरे तर हे आहे की माझी नोकरी गेली आहे आणि या गोष्टीमुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे की आता घर खर्च कसा चालेल. माझ्या बायको मुलांसह माझ्यावर तुझा आणि तुझ्या मुलांची सुद्धा जबाबदारी आहे आणि ही गोष्ट मला खूप जास्त परेशान करते आहे. हे ऐकताच श्वेताने जांभळ्या रंगाची एक पिशवी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाली, दादा यामध्ये ते सर्व दागिने आहेत जे तू मला लग्नात घातले होते आणि तेही दागिने आहेत जे रोहनने माझ्यासाठी बनवले होते. जर हे दागिने तुझ्या कामी आले तर त्यात वाईट काय आहे. तू संकोच न करता दागिन्यांना विकून टाक आणि स्वतःचे एक छोटेसे किराणा सामानाचे दुकान उघड. तसेही आपले घर कोपऱ्यात आहे आणि इथे एकही किराणा सामानाचे दुकान नाही. जर तू हे दुकान उघडलेस तर
तुझा व्यवसाय व्यवस्थित चालेल. मी देवाकडे प्रार्थना करेन की देवा माझ्या भावाच्या व्यवसायाला यश येऊ दे. आणि श्वेताने तिचे सर्व दागिने माझ्या हातात दिले. पण माझ्या मनाला हे काही पटले नाही की मी माझ्या अनाथ भाच्यांचा हक्क हिरावून माझ्या विधवा बहिणीच्या पैशांनी व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे मी तिला तिचे दागिने परत दिले आहेत. मी तिला म्हणालो आहे की मी लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधेन आणि ह्याचबद्दल आम्ही दोघे बोलत होतो. आणि त्यानंतर रोहित मान खाली घालून बसला. माझ्या पतीने माझ्यावर विश्वास ठेवला नाही याचे मला खूप वाईट वाटले. पण यात मोहितची सुद्धा काहीही चूक नव्हती, तर चूक फक्त माझी होती. मी नेहमीच त्याच्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या विरोधात होते. या भीतीमुळे तो मला त्याच्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या समस्येबद्दल सांगू शकला नाही. दुसरीकडे श्वेता माझ्यावर नाराज होती, जिला मी एक दिवससुद्धा शांततेने जगू दिले नाही. कधी तिच्या मुलांना मारायचे तर कधी तिला शिळे अन्न खायला द्यायचे. पण तरी देखील तिने माझ्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी तिचे सर्व दागिने माझ्या नवऱ्याकडे सोपवले होते. त्यानंतर मी माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या मोहितच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले की तुम्ही हे विकून किराणा दुकान चालू करा. ताईंनी तुम्हाला दिलेला सल्ला काही वाईट नाही. खरेच जर तुम्ही आपल्या घराच्या बाजूला किराणा स्टोअर चालू केले तर खरंच ते खूप छान चालेल आणि आपली प्रगती होईल. मी आणि श्वेताताई आम्ही दोघी मिळून तुम्हाला साथ देऊ आणि आम्ही मिळून तुमच्यासोबत उभे राहू. खरे तर श्वेताताईंबद्दल माझ्या मनामध्ये जो द्वेष होता तो तिच्या ह्या उदार स्वभावामुळे पूर्णपणे धुतला गेला. मला कळाले की ती एक चांगल्या मनाची स्त्री आहे. जिने आपले सर्व दागिने माझ्या नवऱ्याच्या हातात ठेवले तेव्हा तिने स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा देखील विचार केला नाही. मग मी का मागे राहावे? बराच वेळ मोहित माझ्याही दागिना घेण्यास तयार होत नव्हते. तेव्हा मी श्वेताताईंना आवाज देऊन बोलावले. ती सुद्धा पटकन आली. मी तिला सांगितले की मी तिचे आणि तिच्या भावाचे बोलणे ऐकले आहे आणि मला तुमचा सल्ला योग्य वाटतोय. हे ऐकताच श्वेताला खूप आनंद झाला. मग मी माझ्या सोन्याच्या बांगड्या मोहितकडे दिल्या. त्याने त्या विकून आणि त्याच्याकडे असलेल्या काही पैशातून एक किराणा स्टोअर उघडले. मी श्वेतासोबत घर सांभाळायचे आणि जेव्हा मोहित दुकानातील सामान आणायला जायचे तेव्हा आम्ही दोघी आळीपाळीने दुकान पाहत होतो. आम्हा दोघींच्या मदतीने दुकान व्यवस्थित चालत होते. आता आमच्या दोघींची मुले एकाच शाळेमध्ये शिकू लागली आणि आमच्यातील प्रेम पाहून मुलांमध्ये सुद्धा प्रेम निर्माण झाले. मी श्वेताला माझ्या प्रत्येक चुकीची माफी मागितली आणि तिला वचन दिले की यापुढे तिला माझ्याकडून कोणताही त्रास होणार नाही. आज आमचे किराणा स्टोअर उघडून 2 वर्ष झाली आहेत. आता कशाचीच कमतरता नाही. घरामध्ये आता फक्त प्रेमाचे राज्य आहे. कारण आता मी श्वेताला समजून घेते. खरे तर ती आधीपासूनच माझ्यासोबत चांगलीच वागत होती. फक्त माझा गैरसमज झाला होता. आमच्या नणंद भावजाईमधील प्रेम आणि आपुलकी पाहून मोहित खूप खुश व्हायचा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नातेसंबंधांना समजून घेते आणि तिच्या अंतःकरणात चांगले हेतू असतात तेव्हा देव देखील त्या व्यक्तीला साथ देतो. आज आमचा व्यवसाय प्रगतीपथावर आहे. परिणामी आमच्या मुलांनाही चांगले शिक्षण मिळत आहे आणि म्हणून आमच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.